भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 2 अल्पवयीन मुलींच्या प्रकरणात घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर सुरू केलेलं ठिय्या आंदोलन अनेक तास उलटून गेल्यानंतरही सुरूच आहे। घाटकोपरच्या नित्यानंद नगरमध्ये शनिवारी 2 6 ते 7 वर्षांच्या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची धक्कादायक घटना घडली होती आणि त्या प्रकरणात घाटकोपर पोलिसांनी शेजारचाच आरोपी नराधमाला अटक केली। पण पीडित मुलींच्या कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत किरीट सोमय्या हे घाटकोपर पोलीस स्थानकात रात्र काढणार आहेत। आरोपीला झालेल्या अटकेच्या सुमारास पोलिसांना झालेल्या कथित मारहाण प्रकरणात पीडित मुलींच्या नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित मुलीच्या आईच्या जबाबामध्ये पोलिसांना त्यांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचा उल्लेख आहे, पण फिर्यादी महिलेनं ती गोष्ट फेटाळली आहे। त्यामुळे पीडित मुलीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी सोमय्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले। त्यांनी घाटकोपर पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांना थेट सुनावलंही। त्यावेळी जाधव आणि सोमय्या यांच्यात शाब्दिक वाद झाला। चुकीचा जबाब घेणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही सोमय्यांनी केली आहे। ती मागणी मान्य होईपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवण्याचा इरादा किरीट सोमय्या यांनी बोलून दाखवला। आमदार पराग साहेब दोन्ही माता इथे आहेत, एवढे शेकडो कार्यकर्ते जमले आहेत। या निष्ठुर पोलिसांनी त्या आईच्या नावाने खोटी तक्रार, त्या पोलिसांच्या नावाने त्या फिरोज बलात्कारीला एका प्रकाराने मदत करण्याचा पाप घाटकोपर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे। त्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे। आणि घाटकोपर पोलीस स्थानकाच्या परिसरात जिथं किरीट सोमय्यांचं ठिय्या आंदोलन सुरू आहे तिथून आढावा घेतलाय आमचा प्रतिनिधी प्रशांत बडेनं। आज घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये दुपारच्या दरम्यान किरीट सोमय्या जे आहे ते दाखल झालेले होते आणि आता साधारणतः 6-7 तास उलटलेले आहेत। आपण जर बघितलं तर अजूनही किरीट सोमय्या यांचं ठिय्या आंदोलन जे आहे ते घाटकोपरच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं कॅबिन आणि समोर असलेल्या लॉकअपच्या बाहेर सुरू आहे। या ठिकाणी आपण जर बघितले तर पीडित जे कुटुंबीय आहे त्यांचे नातेवाईक आणि त्या विभागातील महिला देखील त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। साधारणतः 2 वाजताच्या दरम्यान किरीट सोमय्या हे या घाटकोपर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले होते। अगोदर घाटकोपर पोलीस ठाण्याच्या गेटवर त्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि त्यानंतर त्यांनी पोलिसांना अटक करण्याची मागणी करत थेट लॉकअप गाठलेलं होतं। आणि आता जर आपण बघितलं तर लॉकअपच्या बाहेर सुमारे 6 ते 7 तास उलटून गेलेले आहेत। किरीट सोमय्या, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी ज्या पीडित महिला पीडित कुटुंबीय आहे ते आणि तिथल्या विभागातील नागरिक जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत। किरीट सोमय्या यांनी थेट भूमिका घेतलेली आहे। जोपर्यंत या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्यांनी या महिलेचा जबाब घेतला आणि या लॉकअपच्या बाहेरच आज आपण बघितलं तर या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे। अजून किती वेळ हे आंदोलन चालेल हे सांगता येत नाही, कारण पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात कोणताही जो त्यांच्याकडून रिप्लाय येणं गरजेचं होतं तो अजून आलेला नाही। त्यामुळे हे आंदोलन अजूनही रात्री सुरू राहण्याची शक्यता आहे। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।